नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज दिनांक 14 जुलै 2026 पुसद शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणावर चर्चा उडाली की पुसद तालुक्यातील जे ITI कॉलेज आहे पुसद दिग्रस रोडवरील त्या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झालेला आहे. आता नेमके ही सत्य की असत्य किंवा ही सदर घटना संदर्भ काय हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण सद्यस्थितीमध्ये घटनास्थळी आलेलो आहे. आता हेच घटनास्थळ ज्या ठिकाणी म्हटलं जात होतं की या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झालेला आहे. परंतु ज्यावेळी आपण या ठिकाणच्या जे पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा आपल्याला असं कळलं की या ठिकाणी एका 40 ते 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलेला आहे आणि तो मृतदेह साधा सुद्धा नसून पूर्णतः कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे. आणि त्यामुळे झालं काय की जे ओळख पटविणे सुद्धा या ठिकाणी अवघड झालेले आहे. आता महत्वाची बाब म्हणजे त्या मृतदेहावर कपडे सुद्धा होते आणि त्या कपड्यावर जे टी-शर्ट आहे त्यामध्ये श्री सुपीनाथ गणेश मंडळ अमाने असे छापले असल्याची माहिती पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत आपल्याला मिळालेली आहे. एकदा तुम्ही ते जे स्थळ आहे जे बिल्डिंग आहे बिल्डिंग पासून तुम्ही बघू शकता किती उंच वर बिल्डिंग वर जे आहे मृतदेह आढळून आलेला आहे. आता ही घटना आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कोणीतरी व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन बघितले असावी किंवा जे स्मेल आहे ते आली असावी आणि त्याच कारणाने त्या ठिकाणी जाऊन बघितलं आणि ही संपूर्ण जी घटना आहे हे उघडकीस आलेली आहे. अगदी अर्ध्या ते 1 तासाच्या अंतरात तात्काळ पोलिसांनी सदर घटनास्थळी धाव घेतली आणि या ठिकाणी जी फॉरेन्सिक व्हॅन आहे ही सुद्धा उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन ठाणेदार सह विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी हजर झाले आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला बातमीमध्ये सांगितलं की सदर जे मृतदेह आहे हा पूर्णतः कुजलेला आहे. आता मिळालेल्या माहितीप्रमाणे 6 किंवा 7 दिवसही झाले असावे असा एक प्राथमिक अंदाज आहे. आता नेमका हा घात की अपघात, आता नेमकं मृतदेह त्या ठिकाणी काय करत होता हे जे संपूर्ण घटनाक्रम आहे हे आपल्याला कधी समजेल? ज्यावेळी पोलीस संपूर्ण तपास करेल, ज्यावेळी पोस्टमार्टम होईल, शवविच्छेदन होईल, त्यानंतर हा संपूर्ण जे अहवाल आहे संपूर्ण जी माहिती आहे आपल्यापर्यंत आपण पोहोचू. समोरच्या भागाकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.